दोन सांगते बोलते पण आमचा रस्ता झाला नाही आणि गावाला अडचण आहे. आता एखादी गावात डिलिव्हरीला जर लेडीज काय आणायचं म्हणलं आणि तिच्या जर ते वेदना होत असतात तर ते वाटतच डिलिव्हरी होईल अशी परिस्थिती त्या रस्त्याची. म्हणजे आतापर्यंत स्वातंत्र्य ह्याच्यापासून फक्त एक वेळेस रस्ता झालाय, त्याच्यानंतर त्याची डागडुगी नाही, दुरुस्ती नाही किंवा काहीच नाही. वेळोवेळी आम्ही प्रशासनाला कळविलं, जिल्हा परिषदकडे हा रस्ता आहे, त्याला सांगितलं, त्यांनी प्रत्येक वेळेस फंड्स सांगते. मग आता शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला शेवटचा अधिकार दिलाय ते मतदानावर बहिष्कार टाकण्याचा जे आमचा अधिकार आहे तेवढा आम्ही करून आज बाजूला सरकू लागलो. प्रशासनाला विनंती केली, राजकीय मंडळीकडे सगळ्याकडे जाऊन आलो, पण ते काही रस्त्याचा मार्ग निघत नाही. आता आमचे शाळेचे विद्यार्थी आहेत सर, तर त्या विद्यार्थ्याला 2 किलोमीटर अलीकडे यावं लागते, गावात गाडी सुद्धा येत नाही. मुली आहेत, मुलीच्या शिक्षणाचा प्रश्न तयार होऊन बसलाय. म्हणजे लेकरांना शाळेत पाठवा का नाही पाठवा अशी परिस्थिती झाली. त्याच्यामुळे आम्हाला रस्ता होणं आवश्यक आहे आणि जोपर्यंत आमच्या इथला रस्ता होणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याच निवडणुकीमध्ये सहभाग नोंदवणार नाही. ही असं आमच्या सगळ्या गावकऱ्यांची मागणी आहे. तुमची जी भावना आहे ती भावना मी लक्षात घेतली, कारण तुमचा विषय पण आहे तो संवेदनशीलच आहे, यात काही बात नाही. त्याच्यामध्ये आम्ही तात्काळ जे आहे संबंधित यंत्रणेस पत्र देऊन याच्या बाबतीत जे काय आहे आव्हान वगैरे मागवतो, त्या आव्हानाप्रमाणे ते काय कारवाई करणार आहे, कधी करणार आहे, जे काय असेल तांत्रिक गोष्टी आहे याच्यामध्ये, त्या सगळ्या तांत्रिक गोष्टीचा आम्ही तुम्हाला नंतर माहिती देऊ. आणि विनंती करतो प्रशासनातर्फे आणि आयोगातर्फे की बहिष्कार मतदानावर टाकू नका. मात्र आम्ही तात्काळ या बाबतीत दखल घेऊन, गंभीरतेने दखल घेऊन त्या बाबतीत जे जे करता येईल ते आम्ही तात्काळ करण्याचं निश्चित काल करतो. रात्री पूर्ण महिला पुरुष मंदिरामध्ये जमा झाली. सगळ्या गावकऱ्यांना मिळून एकमतानं ठराव घेतलाय की जोपर्यंत आपल्याला प्रत्येक वेळेस आश्वासन दिले, प्रशासनाकडून मिळाले, राजकीय नीती मंडळाकडून मिळाले, आता इलेक्शन आहे, सगळे लोक येणार आहेत, येऊन जाऊन रिकाम आश्वासन देणार आहेत. मग आमच्या 200-400 मतांना काय फरक पडणार आहे? म्हणजे प्रत्येक वेळेस एका मताची किंमत आहे, पण आमची किंमतच ते आम्हाला लेखलं जात नाही. प्रत्येक वेळेस समजायचं. आता मी सरपंच असून मी सुद्धा आश्वासन दिलेले आहेत लोकांना, मी पूर्ण करू शकणार झालो. ज्यावेळेस आपण प्रशासनाला विचारलो तर त्यावेळेस त्यांनी फंड्स हेच गोष्टी सांगले, पण त्या गोष्टीला 10 वर्ष झाली. विधानसभेला प्रश्न विचारते, बरं आमच्याकडे नंतर बघायलाच कुणी तयार नाही, फक्त इलेक्शन मध्येच. आणि एवढ्याच वेळेस आम्हाला करायचा अधिकार आहे, नंतर आम्हाला कोणी विचारणार नाही, आमच्या गावाला कोणी येणार नाही, अशी परिस्थिती आमच्या गावची नाही. पण मी प्रशासनातर्फे तुम्हाला खात्री देतो की निश्चित या बाबतीमध्ये जे काही आहे, जे जे कारवाई करण्यासारखं तुम्ही कारवाई करण्यासारखं असेल तितक्या लवकर आम्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. आमच्या गावाचा एक मुख्य ठराव झालाय की जोपर्यंत आमचा रस्ता होणार नाही पुढच्या इलेक्शनला आम्ही 100% सहकार्य करू, असा आमच्या सगळ्या गावकऱ्याचा ठराव झाला. कारवाईचा विषयच नाही साहेब, रस्ता झाला की संपला विषय. कारवाई कशाची असेल? तुम्हाला व्हिडिओ बघा, रस्ता झाला. सरपंच व्हिडिओ दाखवा त्यांना, ते रस्त्याची दुरावस्था बघा म्हणून. माहिती आहे मला. नाही नाही तरी बघा ना सर, बघा ना, बघा प्लीज बघा. मी बातम्या बघत राहतो. आमचं काय झालं माहिती आहे का? त्या गावाला एसटी जात नाही, लेकरायला शिक्षणाला अहमदपूरला यायचे. आता 8वी 9वी 10वीच्या मुली आहेत, 11वी 12वीच्या, अक्षरशः त्याला शिक्षण सोडून द्यावं लागलं नाही. आता 12वीची मुली येईल कशी? बरं तिला चलत यायचे तर मोग्याला यावं लागतंय, आणि मोग्याहून नंतर दुसऱ्या गाडीने यावं लागतं. बस सुद्धा नाही त्या गावाला. तुमच्या गावचं आहे? हा, आमच्या गावाला एक शेजारची वाडी आहे, त्या गावचा प्रश्न घेऊन मी सगळ्या सोबत आलोय. 3 किलोमीटर अंतरावर मोग्यापासून गाव आहे साहेब ते. आणि आता सरपंचानं सांगितल्यासारखं स्वातंत्र्यापासून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जी आहे त्या योजनेतून फक्त एक वेळेस रस्ता झालाय. त्याच्यानंतर डीपीटीसीच्या बैठका होतात, डीपीटीसी मध्ये आम्ही प्रश्न मांडतोय. त्या वाडीचे माणसं म्हणजे काही माणसं नाहीत का? जिल्हा परिषदचा आहे का रस्ता? जिल्हा परिषद जिल्हा परिषदकडेच आहे सध्याच्या रस्ता. ते तिथेही पाठपुरावा करून बघितला आम्ही, ते प्रोग्राम मध्ये नाव घेतलंय दिलंय, ही अशीच परिस्थिती आहे प्रत्येक वेळेस. दुसरा विषय साहेब असा आहे, आमच्या गावामध्ये पूर्ण वर्ग शेतकरी आहे आणि आम्हाला मोगा आणि वाडीचा संबंध दाट आहे. आमच्या गावाकडे वाहनं जास्त नसतात, तर मोग्यात वाहनं जास्त असतात. आज मला माल आणायचा होता अहमदपूरला, सोयाबीनचे भाव वाढलेत म्हणून मला वाहन भेटले नाही. तुमच्या गावचा रस्ता खराब आहे, आम्ही मालाचे वाहन घेऊन येऊ शकत नाही. आम्हाला माल सध्या अहमदपूरच्या मार्केटला आणायला प्रायव्हेट मध्ये त्या वाहनवाल्याकडून पैसे सुद्धा आपल्याला जास्त द्यावं लागतात. जर समजा शिंदगेहून ब्रह्मवाडीहून 20 रुपयाला पोत असेल तर स्वतःच वाहन लावून आपल्याला आणायला लागतं. ही परिस्थिती आहे. वाहनवाले सध्या 10 जण आहेत की ब्रह्मवाडला जाण्यासाठी. आम्ही यांना पत्रेवर तर होत राहील, ते कागदाचा झाला प्रकार, परंतु आम्ही यांना प्रत्यक्ष इथं बोलून वगैरे घेऊन चर्चा करू. सांगा निश्चित आम्ही पॉझिटिव्ह काय असेल ते. येस साहेब.
प्रशासन येते फक्त आम्ही ब्रह्मवाडी शिंदगी बुद्रुक येथील सर्व रहिवासी आज रोजी तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो. आमचं निवेदन याच्यासाठी आहे की आता सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्यात, तर त्या निवडणुकीवर गावकऱ्यातर्फे आम्ही सर्वांनी मिळून एकमताने या निवडणुकीवर या मतदानावर आम्ही बहिष्कार टाकण्याचं गावानं एकमुखी काल रात्री सर्वांनी ठराव घेतला. त्या अनुषंगानं आम्ही सर्वांनी आलो आणि मॅडमपाशी आज आम्ही निवेदन देत आहोत. आमचा विषय असा आहे की आज ब्रह्मवाडी गावाला स्वातंत्र्य काळापासून फक्त एक वेळेस रस्ता झालाय. ब्रह्मवाडी गाव हे मोग्यापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. आज एक वेळेस रस्ता झालाय. ती रस्त्याची अवस्था एवढी अवस्था एवढी खराब आहे की एखादी जर लेडीज प्रसूती वेदनामध्ये जर आली तर कुठं वाटेमध्येच प्रसूती होती का काय, अशी परिस्थिती त्या रस्त्याची आहे. दुसरी अडचण अशी आहे की त्या गावाला बस नाही. त्या गावाहून येणारे जे शाळकरी विद्यार्थी आहेत, कॉलेजमधले विद्यार्थी आहेत, त्या प्रत्येकाला मोग्याला यावं लागतंय. 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर चालत यावं लागतंय, तरी ते रस्ता चांगला नाही. आज अहमदपूरच्या काही गाड्या छोटे छोटे मुलाला आणण्यासाठी जातात, पण त्या गावामध्ये जात नाहीत का, तर रस्ता चांगला नाही. त्याच्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सुद्धा त्रास होतोय. ही आमच्या प्रमुख अडचणी आहेत. मग आम्ही गावानं एकमुखानं असा ठराव घेतला की आपल्याला ह्या निवडणुकीवरच आपल्याला बहिष्कार टाकायचे. आपण प्रत्येक वेळेस प्रशासनाला, राजकीय मंडळींना विनंती केली की बाबा हे आमच्या गावचा रस्ता करा, गावचा रस्ता करा, पण अद्यापर्यंत कोणी लक्ष दिलं नाही. आणि कुणी लक्ष न दिल्यामुळं आम्हाला नाविलाज असतो आज निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्या हिशोबानं आम्ही आज मॅडमला निवेदन दिलं, जोपर्यंत आमच्या गावाचा रस्ता होणार नाही तोपर्यंत आमचा निवडणुकीवर बहिष्कार असेल असं आम्ही सांगितलेलं आहे सर्व त्यांना. माझं नाव विजय नामदेव केंद्रे, मी मुक्काम ब्रह्मवाडी तहत शिंदगी बुद्रुक रहिवासी असून इथून मी एक पारदर्शक शेतकरी आहे. गावासाठी अतिशय तळमळीचा शेतकरी आहे आणि सर्वांसाठी सहकार्य करणारा मी कार्यकर्ता आहे. मी आयुष्यभर पक्षाच्या काम करण्यासाठी मी आयुष्य झुंजत आलेला आहे आजपर्यंत. तरी माझ्या कष्टासाठी कोणत्या नेत्यांनी माझ्या गावाच्या रस्त्याच्या कामासाठी कुठलंच नियोजन केलेले नाही. आम्ही भरपूर नेत्याकडे गेलो, पाठपुरावा केलो, तरी आमच्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. माझ्या गावामध्ये 560 मतदान आहे. माझ्या गावामध्ये 2-3 इतर जातीचे समाज सध्या गावामध्ये आम्ही राहतो, गुन्ह्यागोविंदाने राहतो. आमच्या गावामध्ये कुठलाच मतभेद नसून आमच्या गावामध्ये एवढी एकी असून सध्या आमच्या गावामध्ये कुठलीच आम्हाला योजना नाही. पाण्याचं गावाला फिल्टर नाही, गावाला पाण्याचं शुद्ध पाणी सध्या प्यायला मिळत नाही आणि रस्त्याची तर दुरावस्था भरपूर झालेली आहे. तरी प्रशासनाकडे आम्ही वेळोवेळी विनंती करून सध्या रस्त्याचे काम होत नाही. आमचं गाव छोटंसं असल्यामुळं मोठे नेते लोक आमच्याकडे लक्ष देत नाहीत. तरी आमच्या गावामधून प्रत्येक शेतकऱ्याला अहमदपुरापर्यंत येऊस्तोवर आम्हाला 10 ते 12 किलोमीटरचं अंतर आहे. आमच्या गावामध्ये छोटा हत्ती नाही, मोठा आयसर नाही, वाहन नसून आम्हाला मोहग्याचं सहकार्य घ्यावं लागतं. मोहग्यामध्ये प्रत्येक वाहनं भेटल्या जातात, पण आम्ही मोहगेवाल्याले वाहनवाल्याले फोन केल्याच्या नंतर तुमच्या गावचा रस्ता खराब झालेला आहे, आम्ही माल न्यायला येऊ शकत नाही, आमच्या गावामध्ये ट्रॅक्टरची शक्यता कमी आहे, म्हणून आम्ही पाठपुरावा करून मोहग्या संघ संपर्क जास्त असल्यामुळं प्रशासनाला आम्ही विनंती केलेली आहे. तरी आमचा रस्ता एवढा करून द्यावं. आतापर्यंतच्या काळामध्ये भरपूर वेळेस आम्ही आमदारकडे गेलो, खासदारकडे गेलो, तरी आमची कोणी दखल घेत नसल्यामुळं शेवटचा पर्याय म्हणून जिल्हा परिषद पंचायत समितीचं विलक्षण लागलेलं आहे. यामधून या माध्यमातून तरी आमचा रस्ता होईल का अशी अपेक्षा ठेवून आम्ही तहसीलदार मॅडमला येऊन आज निवेदन दिलेलं आहे. तरी प्रशासनानं आमची दखल घेऊन आमचा रस्ता करून द्यावं एवढीच आमची विनंती राहील. आवाज बहुजनांचा.